अण्णांच्या पायाला कुरूप झालतं ना आणि त्याच्यावर घरगुतीच उपाय केलता आयुर्वेदिक म्हणले आता याच्यावर ना रोईच्या पानाचा चिक लावला की म्हणले लवकर बरं होईल. मग तिकडून डायरेक्ट अंगणवाडीत मी आईच्या शाळेत आलतो. आई म्हणले तूच माझा बाहुबली. आईला म्हणलं काहीतरी गडबड दिसते बरं का. बाहुबलीला केलता हा माल दे दमाल म्हणलं जमलं आता. आई म्हणली चला आपल्याला तेवढ्या मिटिंगला जायचं तेवढं मला सोडून ये. पिशवी पुढे नीट ठेवून आईला घेऊन निघालो मिटिंगला आणि जे नव्हतं व्हायचं तेच झालं. रस्त्यात झाली ती उलती पालती. आई म्हणायची यार तू काय मुद्दा म्हणून करते का रे, चप्पल पाडते पिशवी पाडते तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही. ती आणि इकडे पिशवी मागं धरून बसते नाही तर उगाच मध्ये बिधी पाडशीन काढायचं नाही तुला तसंच निघशीन बोंबलत. उगाच ती मॅडम मला लय बोलन. आईला मिटिंगला सोडलं म्हणलं जाऊ का. आई म्हणते हा सावकाश जा बरं का बाळा. तिकडून निघालो मी डायरेक्ट चासला मामाच्या घरी. आता तिकडं काय सारखं जाणं येणं चालूच राहते. मी घरी कमी आणि मामाकडे जास्त असतोय आणि त्यात आम्ही तिघं टकली गँग तर काय नुसतं बोंबला तिकडं तिकडं फिरत असतोय. तिघं टकली त्याच्यात पण एक दाबला की याची टोपी त्याला लागत आणि त्याची टोपी याला लागत. दिल्या त्या टोप्या फेकून म्हणलं गाड्यावर टोप्याच नको घालायला. आता कसं बरं मोकळं मोकळं वाटतंय गोड गोड. कधी कुठं जाईन तिथं लवकर काम होईना असं कधी झालंच नाही. तिथं 2-3 तास कवाय ना गेलेच आमचे. थोड्या टायमाने कवाय ना काम झालं बरं का. पण बोलू बोलू घसा लयच कोरडा झालता रे. म्हणलं थोडस जरा ज्यूस तरी प्यावा. हा आता झाला बरं का घसा वाल्ला. हा चला आता घरला. यांची एका मिरची भांडणं मी नाही वाचणार पातेल्यात दूध तूच वाचायचं. तर इकडे त्याने त्या पातेल्यात दूध पण ओतलं नाही कानाखाली पण 2 वाचल्या. म्हणलं आता कसं वाटतंय म्हणलं मला तर लय गोड गोड वाटतंय बघ. सॉरी पेटावले अजून 2 पेटावले तरी पण मला गोडच वाटतं बरं का. हे चला इकडे भजी पण 10 रुपये भेटेल लवकर या. थांबा पहिले मामा श्रीला घेऊन होतो भजी खायला. म्हणजे कसं ते सांगते ना कशी झाली. हा मी बनवली म्हणल्यावर त्यांना गोडच वाटत.